तुमचा जोडा अगदी लक्ष्मीनारायणासारखा आहे ही म्हण आपल्याला नेहमी ऐकायला मिळते, कारण आपल्या संस्कृतीत स्त्रीला केवळ सहचारिणी म्हणून नव्हे तर दैवी शक्तीचा अविभाज्य भाग मानला गेला आहे. राधाकृष्ण म्हणा, लक्ष्मीनारायण म्हणा, पार्वती पार्वतेश्वर म्हणा, प्रत्येक ठिकाणी देवीचं नाव आधी घेतलं जातं, कारण देव हा शक्तीशिवाय अपूर्ण आहे. पण मग एक प्रश्न उभा राहतो, दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजेत नारायण का नसतात? ज्या विष्णूंनी लक्ष्मीला हृदयात स्थान दिलं तेच विष्णू त्या पूजनात अनुपस्थित का असतात? चला पाहूया या गुढामागचं धार्मिक आणि पुराणातील रहस्य. दिवाळीचा सण चातुर्मासात येतो. या काळात भगवान विष्णू योग निद्रेत असतात. ही एक अशी दैवी निद्रा आहे जिथे ते संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी विश्रांती घेतात. या काळात विष्णू कोणत्याही धार्मिक कार्यात प्रत्यक्ष असहभागी होत नाहीत. म्हणूनच दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजा विष्णूशिवाय केली जाते. पण हे विष्णूंचं दुर्लक्ष नसून ती त्यांचीच परवानगी आहे. जणू ते स्वतः म्हणतात, लक्ष्मी आज तू लोकांच्या घरी जा, त्यांना धन सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद दे. पुराणानुसार लक्ष्मी ही विष्णूंच्या चरणसेवेत असते. ती कधीही त्यांच्यापासून दूर राहत नाही. पण दिवाळीच्या रात्री ती स्वतः लोकांच्या घरी जाते. विष्णूंच्या परवानगीने, त्यांच्या आशीर्वादाने या काळात ती समृद्धी आणि सौभाग्याचे दूत बनते. घरात स्वच्छता, प्रकाश आणि आनंद असला की ती त्या घरात प्रवेश करते आणि ते घर सुख समृद्ध करते. यासाठीच म्हटलं जातं, स्वच्छता हीच लक्ष्मीचं निमंत्रण आहे. लक्ष्मी पूजेत फक्त लक्ष्मी नाही तर तिच्यासोबत अनेक देवतांची पूजा केली जाते. गणपती प्रथम पूजनीय आहे आणि विघ्नहर्ता, सर्व संकटे दूर करणारा आहे. कुबेर धनसंपत्तीचा अधिपती आहे. सरस्वती ज्ञान आणि विद्या देणारी देवी आहे. काली शक्ती, संरक्षण आणि शक्तीचं प्रतीक आहे. या सर्व देवतांसोबत लक्ष्मीची पूजा केली जाते, कारण ती एकटी नाही, ती संपूर्ण दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करते. दिवाळीच्या रात्री घरात दिवे लावले जातात, मुख्य द्वार स्वच्छ केलं जातं, रांगोळी काढली जाते. हे सगळं म्हणजे लक्ष्मीला आमच्या घरी या असं आमंत्रण देण्याचीच तयारी असते, नाही का? त्या रात्री ती म्हणे आकाशातून पाहते, कोणाच्या घरात दिवे पेटले आहेत, कोणाच्या घरात स्वच्छता, आनंद आणि भक्ती आहे. जिथे हर्षोल्लास आहे तिथे ती प्रेम करते, तिथे ती प्रवेश करते, त्या घरावरती प्रेम करते. विष्णू त्यावेळी योगनिद्रेत असले तरी त्यांच्या चरणांमधून निघालेलं तेज लक्ष्मीच्या रूपाने जगभर फिरतं. या पूजेमागचा अर्थ अतिशय सुंदर आहे. जेव्हा मनातील अंधार दूर होतो तेव्हा लक्ष्मी आपल्या अंतःकरणात वास करते. विष्णू आणि लक्ष्मी हे केवळ दोन देव नव्हे, ते संतुलनाचे प्रतीक आहेत. पालन आणि समृद्धी, प्रेम आणि जबाबदारी, भक्ती आणि कर्म. तर मित्रांनो, दिवाळीच्या पूजेत विष्णू नसतात कारण ते विश्रांती घेत असतात, पण लक्ष्मी त्यांच्या इच्छेने, त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताच्या घरी येते. म्हणून लक्षात ठेवा, स्वच्छता, श्रद्धा आणि प्रेम या तिन्ही गोष्टींनीच लक्ष्मी प्रसन्न होते. जर ही कथा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात लक्ष्मी पूजेची खास परंपरा कोणती आहे.